हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चर्सला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स अँड देअर व्हॅलन्सी स्टडी केलं होतं. मग आता याच्यामध्ये बघा व्हॅलन्सी कशी आपण फाइंड आउट करतो हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. तर फॉर एक्झाम्पल जर पोटॅशियम इलेमेंट्स आपण कन्सिडर केला, अगेन रिवाईज करतो आहे. ओके, 2 8 8 1 आहे. मग याचं जर आपण इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन्स पाहिलं, ओके, मग इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन्स पाहत असताना फर्स्ट शेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स गेले? 2 इलेक्ट्रॉन्स गेले. सेकंड शेल्समध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 5 6 7 8. नेक्स्ट शेल्समध्ये अगेन 4 इलेक्ट्रॉन्स, 8 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन्स. अँड लास्ट शेल्स इज कंटेनिंग 1 इलेक्ट्रॉन्स. मग बघा व्हॅलन्सी कशी कन्सिडर करतो आपण? इफ element donate or accept electrons to complete their octet, is called as the valency. Means our last electrons are presence in outermost orbit. Electrons are presence in outermost orbit. याला आपण काय म्हणतो? व्हॅलन्सी असं म्हणतो. मग काही इलेमेंट्स काय करतात? इलेक्ट्रॉन घेतात किंवा काही इलेक्ट्रॉन देतात. मला सांगा, आता आपण जर पोटॅशियमचा विचार केला तर मग पोटॅशियममध्ये 2 8 8 1 येतं. म्हणजेच एक इलेक्ट्रॉन काय होतो? त्याचा लॉस होतो. म्हणजेच तो त्याचं ऑक्टेट कंप्लीट करतो एक इलेक्ट्रॉन देऊन. म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे? +1 आहे. आणि तो इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याच्यावरती कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता हे जर आपण क्लोरीनच्या बाबतीत पाहिलं, सीएलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय? सीएलचा जर आपण विचार केला तर सीएलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7 आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 17. मग 2 8 7 आहे. जर आपण पाहिलं, आता याच्यामध्ये सोडियम पण आपण ॲड करूया. ओके, सोडियमचा ॲटॉमिक क्रमांक किती आहे? 11 आहे. म्हणजे 2 8 1 आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता या दोघांमध्ये काय होतं? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतात. काय होतात? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. येस, शेअर केले जातात. म्हणजेच कसं होतं की आपण याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? +1. म्हणजे आपण इथे व्हॅलन्सी पाहतोय बघा, की सोडियम काय करतो? स्वतःजवळ असणारा एक इलेक्ट्रॉन तो काय करतो? डोनेट करतो. म्हणून हे झालं त्याच्या डोनेशननुसार त्याची व्हॅलन्सी +1 येईल. आणि त्याच्या आउटरमोस्ट शेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1च आहेत. म्हणून सोडियमची व्हॅलन्सी पण किती आहे? 1च आहे. म्हणजे तो एका वेळी एक आणि एकच बॉन्ड फॉर्म करू शकतो. ओके. इन केस ऑफ क्लोरीन बघा, क्लोरीनमध्ये जर पाहिलं आपण तर क्लोरीनला हे 7 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणं काय जाईल? अवघड जाईल. म्हणजेच काय करेल तो? साधी गोष्ट आहे, आपल्याकडे काय असतील? 10 रुपये असतील तर आपण काय विचार करतो? आपल्यासोबत फ्रेंड असेल तर आपण हा विचार करतो की आपल्याला 5-5 रुपयांचं काय खाता येईल, म्हणजे दोघंही सफिशियंट असू. तसंच की जेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असताना हे जे 2 इलेमेंट आहेत त्याच्यामध्ये सोडियम हा स्वतःचा एक इलेक्ट्रॉन देतो आणि मग क्लोरीन काय करतो की बाहेर कोणाचा आपल्याला इलेक्ट्रॉन मिळतोय का शेअर करायला, मग तो सोडियमचा ॲक्सेप्ट करतो. म्हणजेच इथं क्लोरीनची व्हॅलन्सी अकॉर्डिंग टू द ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन काय आहे? -1 आहे.
किती आहे -1 आहे आणि सोडियमची काय आहे +1 आहे. म्हणजेच यांची काय होते शेअरिंग होऊन आपल्याला कोणता बॉन्ड फॉर्म होतो इथे चार्ज सेपरेशन्स तयार होतात. पॉझिटिव्ह चार्ज काय होतो Na+ फॉर्म होतो आणि निगेटिव्ह चार्ज क्लोरीन मायनस फॉर्म होतो. या दोघांमध्ये काय होतं शेअरिंग होतं आणि फॉर्मेशन्स ऑफ द Na+ अँड Cl- यांची भागीदारी एका इलेक्ट्रॉनची होऊन आपल्याला NaClचा आयोनिक बॉन्ड पाहायला मिळतो. म्हणजेच आपल्याला आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतं. ओके, आपल्याला काय फॉर्म होतं आयोनिक कंपाऊंड. हे मी तुम्हाला काय एक्सप्लेन केलं कारण का आपण इथे डिटेल स्टडी केला कशाचा व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉन शेअरचा किंवा चार्ज सेपरेशन्स कसे होतात. मग याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होतो, याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो क्लोरीनवर. मग चार्ज सेपरेशन झाले की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स बिटवीन अँड देअर इज अ फॉर्मेशन्स ऑफ द आयोनिक बॉन्ड. कोणता बॉन्ड फॉर्म होतो आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो आणि म्हणून सोडियम NaCl हा काय आहे तर आयोनिक कंपाऊंड म्हणून ओळखला जातो. ओके, यानंतर ना आपण 2 क्वेश्चन्सचा स्टडी करणार आहोत की ते तुम्हाला म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात एक्झामला त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मग आता हे क्वेश्चन्स विचारत असताना बघा आपण आत्ता 2 स्टडीज केलेले आहेत. एक कोणता की व्हॅलन्सीचा केला. आता आधी आपण ॲटॉमिक साईजचा करूया म्हणजे तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करून दाखवते. ओके, आता ॲटॉमिक साईज कशी डिक्रीज और इन्क्रीज होते पिरियॉडिक टेबलमध्ये. बॅलन्सी पाहिली आपण. आता ॲटॉमिक साईज डिक्रीज इन्क्रीज होत असताना बघा सुरुवातीला आपण ॲटॉमिक साईज याच्यामध्ये पाहतो की आपण जर आहे ना पिरियॉडिक टेबलचा विचार केला तर सुरुवातीला तुम्हाला हायड्रोजन इलेमेंट्स आहे. सेकंड कोणता आहे तुमचा हेलियम इलेमेंट्स आहे. ओके, हेलियम आहे. त्यानंतर आपण थर्ड इलेमेंट पाहिला तर कोण आहे आपला लिथियम आहे. लिथियम नंतर दुसरा कोणता आहे बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड ऑर्गॉन अँड लास्ट पोटॅशियम अँड कॅल्शियम. म्हणजे अप टू आपण आत्ता फक्त 20 इलेमेंटचा स्टडी म्हणजे करणार आहोत त्या ॲटॉमिक साईजशी रिलेटेड. मग आपण जर पाहिलं तर पिरियॉडिक टेबलमध्ये काय होतं की लेफ्ट टू राईट काय होतं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतं आहे. ओके, मग ॲटॉमिक नंबर जर इन्क्रीज होत असेल पिरियॉडिक टेबलमध्ये तर ॲटॉमिक रेडियस इज डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड ॲटम अँड आउटरमोस्ट शेल्स. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ॲटॉमिक रेडियस कशाला म्हणायचं हे पाहून घ्यायचं आहे. म्हणजे जर आपण पाहिलं दिस इज आवर न्यूक्लियस, दिस इज आवर ऑर्बिट. ओके, मग जर आपण याला न्यूक्लियस असं म्हणतो तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल्स. मग आपलं हे न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर न्यूक्लियसमधलं आणि आउटरमोस्ट शेल्समधलं जे डिस्टन्स आहे फॉर एक्झाम्पल हे आपण पाहिलं न्यूक्लियस आणि इथून इथपर्यंतचं हे जे आहे ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक रेडियस. ओके, मग तुम्हाला सिम्पली लक्षात ठेवायचं आहे की डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड ॲज द ॲटॉमिक रेडियस. म्हणजे मूलद्रव्याच्या न्यूक्लियसपासून त्याच्या बाह्यतम कक्षेपर्यंतचं जे अंतर असतं ते म्हणजे काय असते त्याची ॲटॉमिक रेडियस असते. म्हणजे त्याला अणु त्रिज्या असं सुद्धा म्हटलं जातं ॲटॉमिक रेडियस असं. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन युनिट. आता सेकंड थिंग काय आपल्याला लक्षात ठेवायची की याचं युनिट काय असतं. ओके, मग आता युनिट बघा. युनिट कन्सिडर करत असताना पिकोमीटर एक आहे. काय युनिट पिकोमीटर. ओके, हे मेन्शन करताना आपण काय करतो PM असं कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो PM.
आणि हे एक्सप्रेस करताना बघा 1 PM इज इक्वल टू काय घेतो आपण 10⁻12 मीटर असतं. काय असतं, काय आहे सांगितलं मी की 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर असतं. डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड ॲटॉमिक outermost orbit is called as atomic radius. Unit is picometer and 1 picometer is equal to 10⁻12 मीटर. आता जर आपण आहे ना ॲटॉमिक रेडियसचा विचार केला तर आपण पिरियॉडिक टेबलमध्ये काय होत असेल, लेफ्ट टू राईट आपली ॲटॉमिक रेडियस कशी होती. आता बघा हे रँडमली दिलेलं आहे. ओके, आपण हे सिक्वेन्सली कसं होतं याच्यावर क्वेश्चन्स पाहणार आहोत. फर्स्ट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचं किती आहे 66. बोरॉन 88. कार्बन 77. नायट्रोजन 74. बेरिलियम 111. लिथियम 132. आता सिक्वेन्सली जर पाहिलं आपण तर सिक्वेन्स पाहत असताना मला सांगा, सुरुवातीपासून जर आपण सिक्वेन्सली पाहिलं तर आता याच्यामध्ये ऑक्सिजन सगळ्यात पहिला एलिमेंट्स कोणता आहे, लिथियम आहे. लिथियम नंतर बोरॉन आहे, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर मग आता लिथियमची किती आहे 132, बेरिलियमची 111, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 66, नायट्रोजन 74 आणि ऑक्सिजन 66. आता आपल्याला हे काय त्याची ॲटॉमिक रेडियस दिली आहे. मग आपण पाहिलं तर ॲटॉमिक रेडियस इज गोज डिक्रीज वाईल गोईंग टू द लेफ्ट टू राईट. म्हणजे आपण पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जर कन्सिडर केलं तर ॲटॉमिक रेडियस काय होते, डिक्रीज होती. बघा 152 म्हणजे 152, 111, 88, 77, 74 आणि 66. म्हणजेच आपण जरी आपल्या नेकेड आईजनी पाहिलं तरी तुम्हाला ह्या व्हॅल्यूज काय होतात, डिक्रीज होताना दिसतात. म्हणजे आपण एक स्टेटमेंट करू शकतो याच्यावरती. काय स्टेटमेंट होईल आपलं की ॲटॉमिक रेडियस इज गोज ऑन डिक्रीज व्हाईल गोईंग टू द लेफ्ट टू राईट. म्हणजे ॲटॉमिक रेडियस ही पिरियॉडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे काय होते, कमी होत जाते, डिक्रीज होते. तुमच्या लक्षात आलं. सुरुवातीपासून आपण 4 पॉईंट्स रिवाईज करूया. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन द outermost shell and nucleus is called as the atomic radius. Unit picometers. 1 picometer is equal to 10⁻12 meters. आणि सेकंड थिंगमध्ये आत्ता आपण काय पाहिलं की जर आपण एलिमेंट्स घेतले लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन यांचे ॲटॉमिक रेडियस काय होते, लेफ्ट टू राईट डिक्रीज होते. आत्ता आपण त्या क्वेश्चन्सचा स्टडी करूया. फर्स्ट मी तुम्हाला क्वेश्चन्स सांगते की क्वेश्चन्स कसं आहे आपला. ओके, क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन्स आपल्याला सेम हाच एक्सप्लेन करायचा आहे की ज्याच्यामध्ये 1 मिनिट होल्ड. आपल्याला हेच एलिमेंट्स दिलेत क्वेश्चन्समध्ये. आता हे फक्त याच्यावरच्या क्वेश्चन्स काय आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता यामध्ये फर्स्ट क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन्स कोणता आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द पिरियड टू विच अबाऊ एलिमेंट्स. म्हणजे क्वेश्चन्स काय आहे, फाइंड आउट द अबाऊ एलिमेंट्स इन अ विच पिरियड्स. क्वेश्चन्स काय विचारलं बघा. फर्स्ट की अबाऊ एलिमेंट्स in which period. ओके, विच पिरियड्स. आता ॲन्सर्स बघा आपल्याला काय लिहायचं आहे की याच्यामध्ये हे जे वरील दिलेले सगळे एलिमेंट्स आहेत ते कोणत्या पिरियडमध्ये आहेत. मग कोणत्या पिरियडमध्ये आहेत असं वाटतं तुम्हाला. फर्स्ट आपण आता पिरियड वाचूया. पहिला पिरियड आपण पाहिला
इथेच आहे आपल्याकडे पिरियडिक टेबल. फर्स्ट पिरियडमध्ये काय येतं आपला हायड्रोजन येतो. ओके, सेकंड कोण आहे हेलियम आहे. त्यानंतर सेकंड पिरियडमध्ये बघा आहेत का हेच इलिमेंट्स आपल्याला क्वेश्चन्समध्ये दिलेले. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम अँड लिथियम. म्हणजे आपण ॲन्सर्स काय लिहिणार आहोत या क्वेश्चनचं की विच एलिमेंट्स मीन्स अबाव एलिमेंट्स आर प्रेझेंट इन. काय आन्सर लिहिणार अबाव एलिमेंट्स आर प्रेझेंट इन सेकंड पिरियड. ओके, यस, अबाव एलिमेंट्स आर प्रेझेंट इन सेकंड पिरियड. आता नेक्स्ट क्वेश्चन्स बघा काय विचारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये असे क्वेश्चन्स तुम्हाला 3 मार्क्स म्हणजे 4 मार्क्ससाठी काय करतात विचारतात. 3 किंवा 4 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी पण असे 5 क्वेश्चन्स विचारले की मग तुम्हाला काय होईल एक क्वेश्चन्स तुमचा तयार होईल. आणि आता असे ॲक्टिव्हिटी बेसिस क्वेश्चन्स असतात त्यामुळे स्टडी करताना केअरफुली करायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स बघा काय आहे. अरेंज द अबाव एलिमेंट्स इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस. म्हणजे आत्ता मी तुम्हाला करून दाखवलं होतं की काय क्वेश्चन्स आहे. अरेंज द अबाव एलिमेंट्स decreasing order of atomic radius. काय क्वेश्चन्स आहे तुमचा. अरेंज द अबाव एलिमेंट्स डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस. ॲन्सर्स बघा आता डिक्रीजिंग ऑर्डर आपण आत्ता बघूया पाहिले. आता डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे याच्यात सगळ्यात इन्क्रीज कोणाची दिसते लिथियम. बघा फार सोपं आहे लिथियम. त्यानंतर दुसरा कोणता आहे जास्त असणारा बेरिलियम. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमानं. ओके, म्हणजे जास्त संख्येकडून छोट्या संख्येकडे जायचं त्याला डिक्रीजिंग ऑर्डर म्हणतात. बेरिलियम मग लिथियमची 152 आहे, बेरिलियम 111. त्यानंतर बोरॉन आहे. नंतर नेक्स्ट कार्बन, नायट्रोजन. नेक्स्ट कोणतं आहे याच्यामध्ये नेक्स्ट नायट्रोजन नंतर ऑक्सिजन. मग राईट करायच्या व्हॅल्यू 152, 11, बोरॉन 88, 77, 74 अँड 66. ओके, म्हणजे तुम्हाला सेकंडचं पण क्वेश्चन्स मिळाला. आता थर्ड क्वेश्चन काय आस्क केलं आहे ते आपण पाहूया याच्यावरती. ओके, थर्ड क्वेश्चन्समध्ये बघा. डज द अरेंजमेंट्स इज अ मॅच विथ द पॅटर्न सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे अरेंजमेंट इज अ मॅच द पॅटर्न ऑफ सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस. म्हणजे आपण ही केलेली आहे ऑर्डर ही सेकंड पिरियडनुसार आहे का. यस, कारण का लिथियम सेकंड पिरियडनुसार घेतली तर आपल्याला लिथियम नंतर कोण येतो बेरिलियम आहे की बोरॉन आहे. बेरिलियमच आहे. म्हणजे ही पिरियडिक टेबलच्या सेकंड पिरियडनुसारच अरेंजमेंट आहे. म्हणजे जसं की आता हे कळलं नसेल तर आपला सेकंड पिरियड बघा कोणता आहे. लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन आहे. म्हणजे हा आपला सेकंड पिरियड आहे. मग ह्या सेकंड पिरियडनुसार ही अरेंजमेंट आहे का. यस, म्हणजे आपण हे उत्तर एस म्हणून कन्सिडर करणार. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन्समध्ये काय विचारलं आहे. विच ऑफ द फॉलोविंग एलिमेंट्स इज अ बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणता एलिमेंट्स असं म्हटलं की हॅव बिगेस्ट अँड विच इज स्मॉलेस्ट ॲटम. म्हणजे आपल्याला ह्यातला स्मॉलेस्ट ॲटम कोणता आहे आणि बिगेस्ट ॲटम कोणता आहे हे पाहायचं आहे. मग आपण पाहतो की ॲटॉमिक रेडियस काय होते लेफ्ट साईड डिक्रीज होते. म्हणजे आता रेडियसनुसार ॲटॉमिक रेडियसनुसार कोणता बिगेस्ट ॲटम आहे
लिथियम. आणि स्मॉलेस्ट ॲटम कोणता असेल याच्यामधला? नायट्रोजन आणि ऑक्सिजन. कळलं? म्हणजे हा बिग आहे, हा स्मॉल ॲटम आहे. कशावरून डिसाईड केला आपण? ॲटॉमिक रेडियसवरनं डिसाईड केला. आता फिफ्थ क्वेश्चन्समध्ये काय विचारलं आहे की पिरियॉडिक ट्रेंड्स इन ऑब्झर्व द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस फाईल गोज ऑन लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड्स. म्हणजे आत्ता आपण जर पाहिलं तर गोईंग ऑन लेफ्ट टू राईट द पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. बरोबर. क्वेश्चन्स काय विचारला आहे की पिरियॉडिक टेबल हा कसा अरेंज केलेला आहे? ॲटॉमिक नंबर्सनुसार. तर ॲटॉमिक नंबर्स इन्क्रीजिंग ऑर्डर आहेत, त्याशी ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते का? हा क्वेश्चन्स आहे. मग तुम्ही आन्सर्स काय देणार की ॲटॉमिक नंबर्स इन्क्रीजेस बट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस लेफ्ट टू राईट. ओके. लेफ्ट टू राईटला काय होते? ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. आज आपण काय पाहिलं? फर्स्ट व्हॅलन्सी रिवाईज केली. सेकंड थिंग आपण ॲटॉमिक रेडियस पाहिली. आणि आत्ता आपण एक क्वेश्चन सॉल्व केला की जो आपल्याला एक्झाम्सला विचारतात अशा प्रकारचे क्वेश्चन्स 10वीला, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स. नेक्स्ट लेक्चर्सला आपण मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स पाहणार आहोत पिरियॉडिक टेबलचे. थँक्यू.